असेल, गेले 2 दिवस या देशामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान होत आहे भाजपकडून, केंद्रीय गृहमंत्री संसद भवनात जे बोलले की आंबेडकर बोलणं हे हल्ली फॅशन झालेलं आहे. खरं तर काही लोकांना वाटत असेल की हा फक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झालेला आहे. खऱ्या अर्थाने हा देशाचा अपमान झालेला आहे, या देशाच्या संविधानाचा अपमान झालेला आहे आणि त्याचमुळे या देशाच्या प्रत्येक नागरिकाचा अपमान झालेला आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काम आहे, त्यांचं जीवन जे होतं, त्यांचा जो खडतर प्रवास होता, तो आपल्या सर्वांना माहितीच आहे. पण जे संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे, त्यांनी आपल्या सर्वांना, तुम्हाला, आम्हाला, या देशाच्या प्रत्येक नागरिकाला त्यांचा न्याय हक्क काय आहे तो सांगितलं, त्यांचे अधिकार काय आहेत तो सांगितले. जे आवाज दबलेले होते, जे आवाज संसदेपर्यंत पोहोचत नव्हते, या विधानभवनापर्यंत पोहोचत नव्हते, शक्तीस्थळापर्यंत पोहोचत नव्हते, ते आवाज एका सत्ता केंद्रात असेल, राज्यांमध्ये असेल, जी सत्ता असते त्या स्थळी पोहोचवला. आणि ज्या लोकांसाठी जीवन नरकापेक्षा भयानक होतं, त्या लोकांसाठी त्यांनी खरोखर जगणं काय असतं तो मार्ग दाखवला. आज आपण पाहतोय केंद्रीय गृहमंत्री कदाचित बोलतात की त्यांच्या म्हणण्याचं जे काही बोलणं होतं विपर्यास केला जातो. मला एवढंच माहिती पाहिजे, ते जे बोलले, ती 12 सेकंदाची जी क्लिप आहे, ते बोलले की नाही बोलले. बोलले असतील तर त्यांनी माफी मागून बाजूला व्हायला पाहिजे आणि सरळ सरळ बोलायला पाहिजे की जे शब्द आहेत ते त्यांचे नाही आहेत. मागून कोणीतरी आवाज काढलाय सांगायला पाहिजे, कारण जे काही बोलले ते आपल्या समोर आहे, लोकांसमोर आहे. आणि ही चीड, हा राग फक्त काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मनात नाही, फक्त काही काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनात नाही, तर हा राग या महाराष्ट्राच्या, या देशाच्या प्रत्येकाच्या मनात आलेला आहे. मी आज सरळ एक प्रश्न विचारत आहे की जसं आम्हाला वाटतंय की या देशाचा अपमान झालेला आहे, जसं आम्हाला वाटतंय की भाजपच्या मनात जे होतं ते भाषणात आलेलं आहे, असं नितीश कुमारजींना वाटत नाही का? असं चंद्रबाबूजींना वाटत नाही का? असं रामदास आठवलेजींना वाटत नाही का? असं ह्या सत्तेत भाजपमध्ये असतील किंवा त्यांच्या मित्रपक्षांमध्ये असतील, जे आंबेडकर प्रेमी, संविधान प्रेमी, देशप्रेमी आमदार आहेत, त्यांना वाटत नाही का? जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी देखील आमच्यासोबत सामील व्हायला पाहिजे आणि रस्त्यावर उतरून आंदोलन केलं पाहिजे. आज हा देश पाहत आहे की भाजपच्या मनात जे विष आहे, संविधानाबद्दल असेल, आपल्या न्याय हक्काबद्दल असेल, या देशाबद्दल असेल, ते जे गृहमंत्र्यांच्या भाषणातून बाहेर आलं, भाजप याच्यावर काही भूमिका घेणार आहे की नाही हे देश बघत आहे. पहिले होऊन जाऊ दे. विश्वमानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान संसदेमध्ये ज्या पद्धतीनं या देशाच्या गृहमंत्र्यांनी केला, भारतीय जनता पक्षाने केला आहे. खरं तर या देशातील करोडो लोकांचा देवच बाबासाहेब आंबेडकर आहे. ज्यांच्या अधिकाराला कधी अधिकार क्षेत्र माहीत नव्हतं, ज्यांना माणुसकी माहीत नव्हती, ज्यांना मानवता माहिती नव्हती, त्या माणसाला माणूस बनवण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. कोणी देवळातला देव शोधलाय, पण बाबासाहेबांनी मात्र माणसातला देव शोधला आहे. हे महान असं हे महामानव, या महामानवाचा अपमान, ज्यांनी असंख्य करोडो लाखो लोकांना जगण्याचा अधिकार दिला, ज्यांच्या घरात सूर्यप्रकाश नव्हता ज्यांना प्रकाश देण्याचं काम केलं, ज्यांच्या घरात अंधार होता त्यांना उजेड देण्याचं काम केलं, अशा महामानवाचा अपमान कधी सहन करू शकणार नाही, कोणी सहन करू शकणार नाही. म्हणून आज आम्ही निषेध करून, जर असं वक्तव्य केलं असेल तर या देशाच्या गृहमंत्र्यांनी ते माफी मागावी किंवा त्यांनी म्हणावं की आम्ही मागून कोणी बोलले, पुढून कोणी बोललेत, परंतु हा अपमान बाबासाहेबांचा म्हणजे या देशातील दीन, दलित, ओबीसी, बहुजन असंख्य करोडो लोकांचा अपमान आहे. तो अपमान आम्ही सहन करू शकत नाही. म्हणून आज आम्ही निषेध मोर्चा केलाय आणि निषेध करतो. 2 दिन पहले इस देश में और देश के संसद भवन में एक दुर्भाग्यपूर्ण घटना घटी. हमारे केंद्र के गृह मंत्री अमित शाह जी ने जो महामानव डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर का अपमान किया उनके भाषण के माध्यम से, ये हम सभी को चोट पहुंची है, दर्द पहुंचा है. शायद किसी को लगता होगा कि एक विशिष्ट जाति को या धर्म को ऐसे लगता होगा, दर्द कुछ हुआ होगा, लेकिन इस देश में हर जाति के, हर धर्म के इंसान को अधिकार दिए हैं, नागरिकों को जो आवाज़ दी है, जो हक दिए हैं, जो न्याय दिया है, वो महामानव डॉक्टर बाबा साहब आंबेडकर के संविधान ने दिया है. हम सारे लोग यही मानते हैं कि ऐसे मानव, ऐसे महामानव भगवान से कम नहीं बल्कि भगवान ही है. अमित शाह जी ने जो कहा था
कि अगर भगवान का नाम लेते तो स्वर्ग पाते। हम सभी लोग भगवान का नाम लेते ही है, भगवान का पूजन करते हैं, नमन करते ही है, लेकिन हम वैसे ही छत्रपति शिवाजी महाराज और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को भी भगवान मानते हैं, उनका भी पूजन करते हैं, उनके सामने भी नतमस्तक होते हैं। वो इसीलिए है क्योंकि छत्रपति शिवराय ने हमें स्वराज्य क्या है बताया, और महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने हमें इंसान की तरह जीना कैसे है ये बताया। बहुत सारे ऐसे लोग थे हमारे देश में जिनका जीवन नर्क से भी खराब था, उनको स्वर्ग क्या है अधिकारों से दिखाया है, संविधान से दिखाया है। इसी जीवन में स्वर्ग पाना, इसी जीवन में अपने न्याय पाना, अधिकार पाना, अपनी आवाज़ संसद तक पहुंचाना, जो सत्ता में है उन तक पहुंचाना, मुझे लगता है वही सबसे बड़ा स्वर्ग है। सत्यमेव जयते इसको कह पाना, इसे भी स्वर्ग मानते हैं। न्याय प्राप्त करता इसे भी स्वर्ग पाते हैं, इसे भी स्वर्ग मानते हैं। और यही बात है कि भाजपा के मन में जो था, जो घृणा डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के प्रति थी, जो घृणा इस देश के संविधान के प्रति थी, वो भाजपा के मन की घृणा आज उनके भाषण के माध्यम से देश के सामने आई है। उसी के विरोध में हम यहाँ आंदोलन कर रहे हैं। लेकिन सिर्फ हम नहीं कर रहे, मैं आज ये सवाल पूछना चाहता हूँ नीतीश कुमार जी से, क्या वो ये अपमान नहीं मानते? क्या वो अपमान स्वीकारते हैं? क्या चंद्रबाबू जी ये अपमान स्वीकारते हैं? क्या चिराग पासवान ये अपमान को स्वीकारते हैं? क्या उनके स्वीकार है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का अपमान? इस सदन में, इस विधान भवन में भी अगर आप देखें तो बहुत सारे ऐसे लोग हैं जो अम्बेडकर प्रेमी हैं। हम सभी लोग अम्बेडकर प्रेमी हैं, संविधान प्रेमी है, देश प्रेमी है। क्या ये देश प्रेमी विधायक, क्या ये संविधान प्रेमी विधायक, क्या ये अम्बेडकर प्रेमी विधायक जो भाजपा के साथ हो, उनके मित्र दल में हो, क्या वो इस्तीफा देंगे? क्या वो हमारे साथ आएंगे? क्या ये जो नाइंसाफी हो रही है, जो अपमान हो रहा है बाबा साहेब अम्बेडकर का, उनको स्वीकार है? ये मैं आज सवाल पूछना चाहता हूँ। अमित शाह म्हणतात की माझं वक्तव्य तोडून मोडून विरोधक दाखवत आहे। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं, और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।